माया माया तू मिस केलं अगं अथर्व बद्दल मी वेदाला इतकं काय काय सांगितलंय ना की ती आता अथर्वचं तोंडही बघणार नाही. काय झालं का सगळं आवरून? अरे वा बरं झालं तुमचं पॅकिंग. नाही नाही बरंच आहे आवरायचं आहे अजून. हो का? हो आवरा आवरा. हे काय आहे? माया हे काय सुरू आहे? तू अंबिका वहिनीच्या गोष्टी का गोळा करतेयस? अगं का म्हणजे काय म्हणतेस अनन्या? अंबिकाची एकही वस्तू या घरात नाही ठेवायची आहे. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? कोणी सांगितलं तुला हे सगळं करायला? नाही काम डाऊन मी हे स्वइच्छेने करत नाही अगं. मंजिरी मॅडमनीच मला ही ऑर्डर दिली आहे. त्यांचं म्हणणं आहे की अंबिकाची एकही गोष्ट या घरात नको आहे त्यांना. मी बोलते आईशी. तोपर्यंत अंबिका वहिनीच्या एकही गोष्टीला हात नाही लावायचा. पिर्या 1 मिनिट थांब. मी आईशी बोलून आले. अनन्या आई बरं झालं तू आलीस. हे बघ ना काय करतायत सगळे. मीच सांगितलं पिऱ्याला हे सगळं करायला. काय पण कशासाठी? कशासाठी म्हणजे आपल्या वेदासाठी. मी मगाशी अथर्वला पण तेच समजावून सांगत होते. तुम्हाला दिसत नाहीये का की वर्ष झालं वेदा कोणाशी बोललेली नाही. या सगळ्या गोष्टींचा तिच्या भविष्यावरती काय परिणाम होऊ शकतो याचा विचार केलाय तुम्ही? तूच सांग मला, आपण सगळेजण तिला किती वर्ष पुरणार आहोत सांग मला. मॅडम होतं चाललंय सगळं.